नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपले राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. चला, आजचा मुद्दा आपण बघणार आहोत काय, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट हे आपण बघणार आहोत. SOP म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. SOP म्हणजे काय आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात अपडेट. आणि काल एक बैठक पार पडली तर त्या संदर्भात सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता काय आहे अपडेट या सर्व गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया. लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे की 30 तारखेला 30 जुलैला म्हणजे 2 दिवसापूर्वी बघा, 30 जुलैला 2 दिवसापूर्वी हे शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलं, न्यूज बुलेटिन तुम्ही सर्वांनी वाचलेलीच असेल. आणि ज्या दिवशी म्हणजे उर्दू यादी लागली, लक्षात घ्या, उर्दूंची यादी लागली त्यावेळेस, उर्दू माध्यमाची यादी लागली त्यावेळेस एक परिपत्रक आलं. त्याच्यामध्ये एक मुद्दा देण्यात आला होता बघा, मुलाखत यादी संदर्भात विथ इंटरव्ह्यू संदर्भात एक मुद्दा देण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि तो मुद्दा काय होता तर हे बघा, त्या यादीमधला तो मुद्दा इथे तुम्हाला दिसत असेल, मी क्लिअर करून देतो. काय म्हटलेलं आहे की मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील, लक्ष द्या, हा मुद्दा इथे आपण क्लिअर करून घेऊया. मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. बघा, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लक्षात घ्या, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे आपण असं म्हणूया प्रमाणित, बघा, प्रक्रिया प्रणाली, प्रमाणित प्रक्रिया प्रणाली किंवा मानक प्रक्रिया प्रणाली असं आपण तिला म्हणूया, विकसित करण्यात आलेली आहे. मानक प्रक्रिया प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे हे. आणि व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. म्हणजे ही प्रणाली मुलाखत यादी लावण्यासाठी, विथ इंटरव्ह्यूची यादी लावण्यासाठी वापरायची की नाही वापरायची यासाठी आपल्याला शासनाची मान्यता घ्यायची आहे. आणि आता शासन मान्यता देणारच आहे. आणि जशी मान्यता देईल तशी आपली मुलाखतीची यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या. मग ही प्रणाली म्हणजे काय असते की आता बघा, मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की म्हणजे एक उमेदवार जास्तीत जास्त 10 संस्थांवर जाऊ शकतो. त्याला 10 संस्था येऊ शकतात. त्या ठिकाणी म्हणजे जी संस्था एका उमेदवाराला आली तर ती संस्था इतरही उमेदवारांना येत असते. तर त्याच्यामुळे सांगायचं काय मला की एक जागा आहे आणि त्या जागेमागे किती लोक सांगा, 10 लोक जाणार आहे. मग जे ऑपरेटिंग सिस्टम आहे, प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे, ते अत्यंत म्हणजे प्रमाणित पद्धतीनं, स्टँडर्ड पद्धतीनं झालं पाहिजे. आणि ते असं कोणत्याही प्रकारे व्यक्तिनिष्ठ होऊ नये, आता असं त्यांचं फक्त म्हणणं आहे. लक्षात घ्या, जे काही चालू आहे ते तर सर्व व्यक्तिनिष्ठ आहे. जर समजा त्याला एवढीच वस्तुनिष्ठता आणायची होती तर मग हे कशासाठी, म्हणजे व्यक्तिनिष्ठ तिथला काय म्हणून सांगा, असं एक उद्देश त्याच्या मागचा की अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. मग बघा काय म्हणत आहे की हे अंतिम टप्प्यावर आहे, हा पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे जे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकाची निवड संस्थाकडून करण्यात येईल. बघा, त्यामुळे गुणमूल्यांकन. आता गुणमूल्यांकन म्हणजे गुण कोणते तर आता लक्षात घ्या, तर तुम्हाला ऑलरेडी हे तुम्ही जे चालले आहे ते कशाच्या गुणावर तुम्हाला संस्था येणार आहे सर तर TAIT. बघा लक्षात घ्या, म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी तुम्ही दिलेली आहे तर त्या चाचणीच्या भरोशावर तुम्हाला संस्था येणार आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण त्याच्यासोबतच एक गोष्ट आहे परत, ती गोष्ट म्हणजे कोणती आहे सर की 30 गुण तिथे असणार आहे. तुम्हाला मुलाखतीमध्ये काय म्हणून सांगा, 30 गुण असणार आहे. प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी 15 गुण असणार आहे. आणि डेमो वगैरे काय म्हणून त्याचे 15 गुण आहे. बघा इकडे 15 गुण 15 गुण. तर तुम्हाला हे सुद्धा गुण त्याच्यामध्ये ॲड होईल हे लक्षात घ्या. मग त्यामुळे जे गुणमूल्यांकन आहे असं व्यक्तिनिष्ठ न होता, म्हणजे ज्याच्याकडे काय सांगा पैसे आहे त्याच्याकडून त्याला, आता ते तर शेवटी तर मॅन्युअलच ते स्वतः देणार आहे संस्थेवाले, तो भाग वेगळा. पण जे ऑपरेटिंग सिस्टम आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तर ते वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकांची निवड संस्थाकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी ह्यांनी पूर्ण केलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या.
मग आता तुम्हाला सांगतो की एखादा ऑपरेशन पार पाडायचं आहे, SOP, एखादं ऑपरेशन पार पाडायचं आहे, तर आता पुढचं जे ऑपरेशन पार पाडायचं आहे ते कोणतं आहे, की मुलाखत यादी जी विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. पण लक्षात घ्या, तर तुम्ही जे प्रमाणक ठरवली, तुम्ही जी मानकं ठरवली, त्याच्यामध्ये काय म्हणू, तुम्ही जे प्रमाण ठरवलं त्याच्यानुसारच ती कार्यप्रणाली चालली पाहिजे. लक्षात घ्या इथे, म्हणजे आता आपलं आयुक्त कार्यालय म्हणा किंवा काय म्हणून सांगा शासन जे प्रमाण ठरवेल, म्हणजे हे अशा पद्धतीने मुलाखतीची प्रक्रिया पार पडली पाहिजे. तर त्याच्या जे नियम अटी प्रमाण लक्ष द्या. आता जसं आयुक्त महोदय ठरवेल बघा, प्रमाणक नियम अटी ज्या ठरवेल त्याचप्रमाणे ती प्रक्रिया कंटिन्यू झाली पाहिजे. म्हणजे तशाच पद्धतीनं ती प्रक्रिया प्रोसिजर पूर्ण झाली पाहिजे. तर ती त्याच पद्धतीनं होण्यासाठी लक्षात घ्या, जे सिस्टम अवगत केला जातो बघा, तिला मानक प्रक्रिया असं म्हणतात. बघा तिला आपण असं म्हणूया की मानक, बघा मानक प्रक्रिया प्रणाली असं म्हटलं जातं आणि त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP असं म्हणण्यात येतं. आणि ते आपल्या या मुलाखत यादीसाठी डेव्हलप करण्यात आलेलं आहे. तर आता थोडंसं ते अभियोग्यताधारकांच्या फायद्याचं आहे हे लक्षात घ्या. पण आता ती वापरायची नाही वापरायची ह्याच्यासाठी शासनाकडून काय घ्यायची आहे सर, तर शासनाकडून त्यासाठी आपल्याला एक परमिशन घ्यायची आहे आणि ती परमिशन अंतिम टप्प्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. म्हणून हे SOP म्हणजे काय आहे, तर विद्यार्थी सारखे मेसेजेस करतात, फोन करतात, सर काय, तर तुम्ही त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही आहे. ती एक ऑपरेटिंग सिस्टम सारखा मुद्दा आहे लक्षात घ्या. तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे आणि तिथे प्रमाणक मानक नियम अटी ठरवून दिल्या जातात आणि त्याच प्रमाणकानुसार मानकानुसार बघा ती प्रक्रिया पार पाडली जाते असे आपण लक्षात घेऊया. आणि त्याच्यातून ते जे काही निवड यादी आहे ती वस्तुनिष्ठ होण्यासाठी, तिच्यातील व्यक्तिनिष्ठता कमी करण्यासाठी तर ही प्रणाली अवगत करण्यात आलेली आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. चला आता एक दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे कोणता बघा. तर आता हे आपले माननीय मंत्री साहेब केसरकर, तुम्हाला माहीत असेल अलीकडे ह्यांचा दौरा सुरू आहे. ह्यांचा दौरा कुठे, इकडे शिक्षक भरतीची यादी लागत नाही आहे, पोरांना एक दिवस जड जातो आहे आणि आपले माननीय शिक्षण मंत्री हे दौरा करत आहे. बघा दीपक केसरकरजी हे कुठे गेलेले आहेत, तर 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 म्हणजे आज आणि उद्यापर्यंत हे प्रवासाच्या कालावधीसह तर हे गेले आहे विदेशी दौऱ्यावर. दौरा कुठला आहे तर बघा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी काय म्हणत आहे. तर श्री दीपक केसरकर माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळास जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग, हे बघा ही जर्मनीचा दौरा. आता हे काय म्हणून सांगा, भारतात राहूनच आतापर्यंत तुम्हाला माहीत आहे भरतीमधलं काय योगदान आहे ते. तर जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यातील स्टुटगार्ट शहरात बघा, स्टुटगार्ट तुम्हाला मॅडम भिकाजी कामा वगैरे माहीत असेल, त्याने तिथे आपला पहिल्यांदा ध्वज फडकवला होता. तर स्टुटगार्ट शहरामध्ये तेथील शासनाने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी विदेश दौरा करण्यासाठी आपले शिक्षण मंत्री सध्या गेलेले आहेत. ही सुद्धा एक अपडेट. आणि त्याच्यानंतर एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आता मग हे SOPचा मुद्दा ठीक आहे सर, पुढे यादी लागेल केव्हा बघा. आता यादी केव्हा लागेल तर ती परमिशन बाकी आहे. SOP लावण्यासाठी जी शासनाकडून आपल्याला परमिशन पाहिजे ती परमिशन बाकी आहे. तर तेव्हा यादी ती परमिशन मिळाल्या लागेल. पण काही या ठिकाणी तर्कवितर्क लावले जात आहे, लक्षात घ्या. काही तर्कवितर्क असे लावले जात आहे की SOPला परमिशन मिळेल आणि जवळपास यादी केव्हा लागेल. तर काही आपण बघतोय सोशल मीडियावर, तर कोणी म्हणत आहे की 12 ऑगस्टला वगैरे लागेल. लक्षात घ्या 12 ऑगस्टपर्यंत लागेल. तर हे आतापर्यंत यादीच्या संदर्भात तर ती इथून पुढे परमिशन मिळाल्या यादी लागू शकते. पण आधीच आपण बघितलं की लक्षात घ्या 12 जुलैपासून 15 जुलैपर्यंत ऑप्टिंग आउटला वेळ दिला होता. 15 जुलैनंतर लागेल म्हणे. 15 जुलैच्या नंतर काय म्हणून सांगा 24 ते 26 जुलैपर्यंत लागेल म्हणे. आणि आता ऑगस्ट सुरू झाला, तर आता ऑगस्ट सुरू झाल्याच्या नंतर इथे काय म्हणून 12 ऑगस्टपर्यंत लागेल यादी असं म्हटलं जात आहे. हे लक्षात घ्या 12 ऑगस्टपर्यंत यादी लागेल. म्हणजे SOPला जशी शासन मान्यता मिळेल, परमिशन बाकी आहे, तर ते तांत्रिकदृष्ट्या ते अवगत झालेलं आहे, सगळं सेटअप लागलेलं आहे. तर 12 ऑगस्ट नंतर म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत म्हणा पर्यंत. तर आता 1 ऑगस्टपासून हे 10-12 दिवस. तर असं जरुरी नाही 12 ऑगस्टचा विषय, लक्षात घ्या.
फक्त असं तुम्हाला पुढे पुढे काही काही आपापल्याच मध्ये काय म्हणून सांगत आहे, पण आता इथून पुढे जशी परमिशन मिळेल तुम्हाला केव्हाही यादी पाहायला लागू शकते. फक्त माझं असं म्हणणं आहे की कोणतीही पुढे तांत्रिक अडचण येऊ नये आणि ही यादी पुन्हा लेट होऊ नये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि या यादीच्या मागे एक पारदर्शकता असावी, पडद्यामागे कोणतेही कारस्थान म्हणजे नसावं आणि एकदम पारदर्शक पद्धतीने आणि प्रॉपर यादी निवडणुका पुढे आचारसंहिता यांच्या कचाट्यात म्हणजे न अडकवता ती लवकरात लवकर लावावी असं मला वाटते. बरं, आता हे SOPचा मुद्दा आहे, इथून पुढे यादी लागेलच, लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा याच्यामध्ये, तर हे तर सगळं काय म्हणते तयारी पूर्ण झालेली आहे, हे एक गोष्ट पुन्हा आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. सर कोणती गोष्ट की काय म्हणते तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे, म्हणजे आता फक्त इथे काय म्हणते सांगा मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. आणि मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर ही गोष्ट केव्हाची होती 30 तारखेची, मग त्याच्यानंतर 31 गेलेला आहे आणि 1 ऑगस्ट गेलेला आहे. म्हणजे ही मान्यता काही ही दुसऱ्या ग्रहावरून आणत नाही आहे, तर ती आपल्या शासकीय अधिकाऱ्याकडून मान्यता घ्यायची आहे. म्हणून मान्यता लवकरात लवकर मिळेल आणि लवकरच तुम्हाला याची यादी मुलाखत यादी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर परत एक 10% संदर्भामध्ये बैठक झालेली होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 10% संदर्भात बैठक झालेली आहे. तर त्या 10% संदर्भात जी काही बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये काय काय झालं ते आपण बघूया. बघा, आता मंत्रालयीन स्तरावर ही मीटिंग लावलेली होती, बैठक लावलेली होती. त्याच्यामध्ये काही अधिकारी, बरेच अधिकारी हजर होते, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये इथे काही अधिकारी म्हणा, काही अभियोग्यताधारक म्हणा हजर होते. तर त्याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर गोपीचंद पडळकर साहेबांनी सर्वांना निर्देश दिले की जो 10% संदर्भातला मुद्दा होता, तर जो रोस्टर घोटाळा आहे तो घोटाळा पहिल्यांदा दुरुस्त करा आणि रोस्टर घोटाळा दुरुस्त करा आणि त्याच्यानंतर म्हणजे लवकरात लवकर दुरुस्त करून 10% सुद्धा त्या बैठकीमध्ये प्रयत्न झालेले आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्यापैकी प्रोसिजर सुरू आहे, अभियोग्यताधारक म्हणजे अपडेट आहे, प्रयत्न सुरू आहे. तर हे लक्षात घ्या, आपल्या सर्वांनी मिळून प्रयत्न करणं जरुरी आहे. जे आता पुढचे राऊंड आहे, जसं त्याच्यामध्ये एक माजी सैनिकचा राऊंड आहे जवळपास 484 जागांचा, त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा एक 10%चा राऊंड असेल, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा इथे रिक्त, अपात्र आणि काय म्हणून गैरहजर, हे जे राऊंड आहे सर्वच्या सर्व हे राऊंड तुम्हाला सांगतो. म्हणजे आतापर्यंत आपल्या सर्व याद्या ज्या आहे आपण स्वतःच लावून घेतलेल्या आहे. म्हणून आणखी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे दादा, तो पॉईंट म्हणजे कोणता, तर पाठपुरावा. पाठपुरावा आपल्याला शासन दरबारी करावाच लागेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे आता मुलाखत यादी म्हणजे लवकरच काही दिवसामध्ये आपल्याला दिसेल, पण फक्त मुलाखत यादीवरच नाही तर त्याच्यापुढे 10%ची लिस्ट, रिक्त, अपात्र, गैरहजर ह्यांची यादी ही सुद्धा आपण पाहणं लावून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून सर्व बांधवांना एक विनंती आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व मेल टाकलेले आहे, सर्वांचे मेल ॲड्रेस टाकलेले आहे आणि सर्वांनी एक तिथे मेल आणि एक मॅसेज तुम्हाला मेल करून एक ड्राफ्ट देतोय मी, तर त्या मेल ॲड्रेसवर पाठवा सर्वांनी. लक्षात घ्या, भरतीमध्ये गती असणं जरुरी आहे. पुढे जर समजा ही भरती आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली तर मग आपल्याला प्रचंड अडचण होईल. आणि सोबतच पुढे आपण जर बघतो म्हटलं तर तुम्हाला काय काय प्रस्तावित आहे लक्ष द्या. पुढे पुन्हा आपण या याद्या लागतच सोबतच पुढच्या थर्ड टेटची तयारी सुद्धा लक्षात म्हणजे सुरू ठेवा. ऑगस्ट सप्टेंबर, बघा ऑगस्ट इथे काय म्हणून सांगा सप्टेंबर, ह्यामध्ये काय सांगा TET. काल TITचा रिझल्ट लागला, त्यामध्ये जे पास झाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन. जे 1-2 मार्काने राहिले किंवा आणखी ते पास झाले नाही तर त्यांनी पुढे TETची तयारी करा. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET होईल. आणि इथे काय म्हणून सांगा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TAIT ही परीक्षा प्रस्तावित आहे. अजिबात या दोन्ही तारखांना हलक्यामध्ये बिलकुल घेऊ नका. शासनाने जेव्हा जेव्हा परीक्षा म्हटल्या होत्या तेव्हा तेव्हा परीक्षा झालेल्या आहे, म्हणून ह्या परीक्षा प्रॉपर कंटिन्यू तुम्हाला करायच्याच आहे, हे लक्षात घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये या परीक्षाची तयारी आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपल्या या बाकीच्या तयारीसोबतच आपल्या या तुमच्या MPSC TIT TET पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या चॅनलवर सुरू असते. त्यासाठी तिच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळेल. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह 999 रुपयात. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सर्व विषय टेस्ट सिरीजसह 1099 रुपयामध्ये. पोलीस भरती 999, सर्व सेवा 999. तुम्ही कोणतीही बॅच घ्या, MPSC, TET, TIT, पोलीस भरती कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल ऑनलाईन, ऑफलाईन असेल ऑफलाईन, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आपल्या बॅचमध्ये काय मिळेल, संपूर्ण विषय लाईव्ह होतील. तुम्हाला लाईव्हला वेळ मॅनेज नाही झाला, रेकॉर्ड बॅच तुम्हाला बघता येईल. सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज मिळेल. मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आपल्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET पास केलेली आहे आणि हजारो विद्यार्थी आतापर्यंत यादीमध्ये लागलेली आहे. त्यांचे व्हिडिओ ग्रुप्स आपण सगळे यूट्यूबला टाकलेले आहे. तर ते बघा. यूट्यूबला हजारो डेमो लेक्चर आहे, ते बघा आणि मगच बॅच जॉईन करा. आणि पुढच्या यादीमध्ये आपलं नाव जर समजा बघायचं असेल तर बॅच नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.